एस-एस-पी आणि डी-आय-जी या दोन्ही पोस्ट ॲक्च्युअलमध्ये काय आहेत, त्यांची जॉब रोल्स, त्यांचे रिस्पॉन्सिबिलिटी आणि यांना कोणत्या ठिकाणी मोस्टली पोस्ट केले जातात हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? कारण तुम्ही हे सर्व जे काही पोलीस ऑफिसर्स आहेत, जिथे पण मी व्हिडिओज बनवलेले आहेत, जिथे पण बॅटल कंपॅरिझन्स रिलेटेड व्हिडिओज बनवलेले आहेत, पोलीस रँक्स रिलेटेड, त्यांच्यामध्ये जिथे पण ऑफिसर्स आहेत त्यांचे नाव तुम्ही बऱ्याच वेळेस मूवीजमध्येच ऐकले आहेत आणि रिॲलिटीमध्ये तुम्हाला त्यांचे काहीच नॉलेज नाही. तर मग असेच जे काही दोन ऑफिसर्स आहेत त्यांचे बॅटल कंपॅरिझन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, ज्याच्या थ्रू तुम्हाला नॉलेज मिळेल की हे दोन्ही ऑफिसर्स ॲक्च्युअलमध्ये काय आहेत. चला तर मग सुरू करूया. प्रोफाईल कंपॅरिझन. यात सर्वात आधी एस-एस-पीची जर गोष्ट केली तर एस-एस-पी म्हणजे सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. एस-एस-पी हा एक हायर पोलीस रँक ऑफिसर आहे जो साधारणतः डिस्ट्रिक्ट लेवलवर काम करतो. त्यात त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करणे, क्राईम कंट्रोल करणे आणि सिनियर्स ऑफिसर्सला रिपोर्ट करणे यांसारख्या गोष्टी त्यांच्या जबाबदाऱ्यांच्या अंडरमध्ये येतात. त्यानंतर मग एस-एस-पी बनण्याची जर गोष्ट केली तर मग एस-एस-पी बनण्यासाठी सर्वात आधी आपल्याला IPS म्हणजेच इंडियन पोलीस सर्व्हिस ऑफिसर्स आपल्याला बनावे लागते. त्यात तुमची फर्स्ट पोस्ट असते ASP. ASP नंतर साधारणतः 7 ते 10 वर्षाचा अनुभव लागतो एस-एस-पी रँकवर प्रमोट होण्यासाठी. याच्यानंतर गोष्ट करूया DIGची. DIG मीन्स डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल. DIG हे आणखी एक सिनियर पोझिशन आहे जे साधारणतः रेंज लेवलवर काम करते. जसे की एक SP म्हणजे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस हा पूर्ण जिल्ह्याचा इन्चार्ज असतो. अगदी त्याचप्रमाणे एक DIG त्याच्या रेंज लेवलमध्ये जिथे पण जिल्हे येतात त्या सर्व जिल्ह्यांचा इन्चार्ज हा DIG असतो. एक रेंजमध्ये अनेक डिस्ट्रिक्ट असतात म्हणजे अनेक जिल्हे असतात. त्यामध्ये DIGचा रोल मोठा असतो आणि तो जास्त क्षेत्र कव्हर करतो. त्यात त्यांच्या जबाबदाऱ्या असतात ऑपरेशनल स्ट्रॅटर्जी डेव्हलप करणे, पूर्ण रेंजला सुपरवाइज करणे आणि स्ट्रॅटर्जिक प्लॅनिंग करणे आणि जे काही एस-एस-पी ऑफिसर असतात त्यांना गाईड करणे ह्या त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या असतात. आता DIG बनण्याची जर गोष्ट केली तर DIG बनण्यासाठी तुम्हाला आधी एस-एस-पी रँक पार करावी लागेल. साधारणतः 14 ते 17 वर्षाचा अनुभव लागतो DIG रँकवर प्रमोट होण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज वेअर आर एस-एस-पी अँड DIG मोस्टली पोस्टेड. तर मग एस-एस-पीची जर गोष्ट केली तर एस-एस-पी सामान्यतः डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर किंवा मोठ्या सिटीमध्ये पोस्टेड असतात. उदाहरणार्थ दिल्ली, मुंबई, बँगलोर, चेन्नई यांसारख्या मोठ्या सिटीजमध्ये किंवा डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरमध्ये एस-एस-पी पोस्टेड असतात. यामुळे ते मोठ्या प्रमाणावर लॉ अँड ऑर्डर्स मेंटेन करू शकतात. त्यात त्यांचे मुख्य काम त्यांच्या एरियामध्ये लॉ अँड ऑर्डर्स मेंटेन करण्याचे असते. म्हणजे एखाद्या विशिष्ट परिसरातील शिस्त आणि नियमांची अंमलबजावणी करणे हे त्यांचे मुख्य काम असते. यात त्यांच्या अंतर्गत बऱ्याच प्रकारचे ऑफिसर्स काम करतात. जसे की SP मीन्स सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. त्यानंतर मग ASP ॲडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. त्यानंतर मग DSP म्हणजेच डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. त्यानंतर मग इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर आणि लास्टमध्ये कॉन्स्टेबल. हे सर्व ऑफिसर्स एस-एस-पी ऑफिसर्सच्या अंडरमध्ये काम करतात आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत करतात. यानंतर DIG कोठे पोस्ट केले जातात हे जर बघायला गेले तर DIG साधारणतः स्टेट कॅपिटल किंवा रिजनल हेडक्वार्टरमध्ये पोस्ट केले जातात. फॉर एक्झाम्पल भोपाळ, चेन्नई, लखनौ यांसारख्या स्टेट कॅपिटल किंवा रिजनल हेडक्वार्टरमध्ये DIG पोस्ट केलेले असतात. DIGच्या अंतर्गत एस-एस-पी आणि त्यांचे सब कोऑर्डिनेट असतात. हे रिजनलच्या लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करण्याचे काम करतात. ज्यात एस-एस-पी म्हणजेच सिनियर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, त्यानंतर मग SP सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, त्यानंतर मग ASP ॲडिशनल सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, त्यानंतर मग DSP डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, त्यानंतर मग इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर आणि लास्टमध्ये कॉन्स्टेबल यांसारखे ऑफिसर्स DIGच्या अंडरमध्ये काम करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो पॉवर्स अँड अथॉरिटीज कंपॅरिझन. पॉवर नंबर 1 लार्ज स्केल प्रोटेस्ट कंट्रोल. जर एस-एस-पी परमिशन देतात तर लार्ज स्केल प्रोटेस्ट कंट्रोल करण्यासाठी ॲडिशनल पोलीस फोर्स आणि इक्विपमेंट डेव्हलप केले जाऊ शकतात. आणि जर एस-एस-पीची परमिशन नसेल तर ते लोकल पोलीसलाच हँडल करावे लागेल आणि या कामासाठी लोकल पोलीसची कॅपॅसिटी लिमिट खूप कमी असते. जसं की एक्झाम्पल म्हणून आपण समजून घेऊया, एका शहरामध्ये स्टुडंट प्रोटेस्ट जर करत आहेत तर त्या ठिकाणी एस-एस-पीची परमिशन असल्यास तिथे ॲडिशनल पोलीस फोर्स आणि इक्विपमेंट जसे की वॉटर कॅनन डेव्हलप केले जाऊ शकतात. पॉवर नंबर 2 कर्फ्यू इम्प्लिमेंटेशन. ही अथॉरिटी DIGची असते. तर मग DIGने परमिशन दिल्यास कर्फ्यू लागू केली जाऊ शकते.
जी की एका पूर्ण झोनमध्ये लागू होते. फॉर एक्झाम्पल, एक रिजनलमध्ये कम्युनल टेन्शन वाढत असेल तर अशा वेळेस DIGची परमिशन असल्यास मल्टिपल डिस्ट्रिक्टमध्ये कर्फ्यू लागू केली जाऊ शकते. पॉवर नंबर 3, हाय लेवल इन्व्हेस्टिगेशन्स. या अथॉरिटीमध्ये SSPचा रोल येतो. SSPच्या परमिशनने हाय लेवल इन्व्हेस्टिगेशन जसे की मर्डर, किडनॅपिंग यांसारख्या केसेसमध्ये स्पेशल टास्क फोर्स वापरल्या जाऊ शकतात. म्हणजेच SSPची परमिशन असल्यास स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम बनवली जाऊ शकते. पॉवर नंबर 4, ट्रान्सफर अँड पोस्टिंग. तर मग यामध्ये DIGची अथॉरिटी येते. तर मग DIGच्या परमिशनने सिनियर ऑफिसर्सचे ट्रान्सफर आणि पोस्टिंग होऊ शकते. आणि DIGची परमिशन जर नसेल तर ट्रान्सफर फक्त लोअर रँक ऑफिसरचेच होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, DIGच्या परमिशनने SSPला सुद्धा ट्रान्सफर करून एका क्रिटिकल एरियामध्ये पाठवले जाऊ शकते. नेक्स्ट पॉईंट इज विच रँक इज कन्सिडर द बेस्ट. म्हणजे या दोघींमधून कोणती रँक बेस्ट आहे, कोणते ऑफिसर बेस्ट आहे. तर मग तुम्ही याला सोप्या पद्धतीने समजू शकतात. जर तुम्हाला लोकांशी थेट संवाद साधायचा असेल आणि त्यांच्या समस्या थेट सोडवायच्या असतील तर मग तुमच्यासाठी SSP पद एक चांगले पद असू शकते. पण जर तुम्हाला मोठ्या स्तरावर योजना आखण्याची आवड असेल, पॉलिसीज तयार करून लॉ अँड ऑर्डर्सला मेंटेन करायचे असेल तर मग DIG हे पद तुमच्यासाठी बेस्ट असू शकते. आय होप की आता तुम्हाला समजून गेलेले असेल की या दोघांमध्ये ॲक्च्युअलमध्ये डिफरन्स काय आहे, कोणामध्ये SSP आणि DIG या दोघांमध्ये ॲक्च्युअलमध्ये डिफरन्स काय आहे. तर मग त्यांची रोल्स काय आहेत, त्यांची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांना कोणत्या ठिकाणी मोस्टली पोस्ट केले जाते, त्यानंतर मग त्यांची अथॉरिटी आणि पॉवर्स ॲक्च्युअलमध्ये काय आहेत हे तुम्हाला समजून गेलेले असेल. तर मग व्हिडिओमध्ये काही टॉपिक मिस जर झाले असतील, काही चुका झाल्या असतील तर मग तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्कीच करा. त्याची रिप्लाय देण्याची ट्राय मी नक्कीच करणार आहे. आणि पुढे कोणत्या टॉपिकवर तुम्ही बॅटल कंपॅरिझन पाहण्याची इच्छा राखत असाल ते पण तुम्ही मला कॉमेंट करा आणि मी पुढे रिसर्च करून त्या टॉपिकवर नक्कीच व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. चला तर तोपर्यंत गुड बाय. जय हिंद अँड जय भारत.